वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्न कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। नमस्ते। भाद्रपद शुक्ल चतुर्थीच्या दिवशी मोठ्या श्रद्धेने गणपती बाप्पाची मूर्ती आपण आपल्या घरी आणतो। सर्वांना वाटतं की गणपती बाप्पाला कोणत्या गोष्टीची कमी नाही वाटली पाहिजे, म्हणून आज मी तुम्हाला सांगणार आहे की गणपती बाप्पासाठी कोणकोणते साहित्य आपण आणले पाहिजे। तर ते साहित्य आहे हळदी कुंकू, गुलाल, रांगोळी, फुले, दुर्वा, तुळशी, बेल, विड्याची पाने, गूळ, खोबरे, पंचामृत। पंचामृतामध्ये आपण दूध, दही, तूप, मध, साखर या पाच पदार्थांचे आपण मिश्रण करून पंचामृत बनवायचं आहे। तसेच शेंदूर, गंध, जावणे, कापूर, उदबत्ती, नारळ, खारीक, बदाम, फळे, दक्षिणा। फुलांच्या मध्ये प्रकार म्हटले तर लाल कमळ, मंदारा, चाफा, केवडा, गोकर्ण, जास्वंद, जाई, शेवंती, गुलाल, पारिजाताची फुले, तसेच पत्री, मोगरा, माका, बेलाची पाने, पांढरा दुर्वा, बोरीचे पान, धोत्र्याचे पान, तुळस, शमी, आघाडा, कन्हेरी, रुई, अर्जुन साग, विष्णुकांता, डाळिंब, देवदार, पांढरा मरवा, पिंपळ, जाई, केवडा, अगस्तीपत्र अशा प्रकारची पत्री आपल्याला गणपती बाप्पाच्या पूजेसाठी लागतात। तर मी तुम्हाला आज कोणती फुलं, कोणती पत्री लागतात ते सांगितले। तर तुम्ही गणपती बाप्पाला घरी आणण्याआधीच ह्या सगळी फुलांची, पत्रींची जुळणी करून ठेवली की तुम्हाला गणपती बाप्पाची पूजा करण्यास सोपे जाईल। असंच जर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक नक्की करा।